नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या अध्ययन स्तराविषयी बोलणार आहोत। तो स्तर म्हणजे हाच्याशिवाय बेरीज म्हणजेच बिनहाच्याची बेरीज। स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बिनहाच्याची बेरीज। शिक्षक मित्रांनो, आपण मुलांना 2 अंकी सोपी बेरीज करायला शिकवतो। काही मुले बेरीज सोडवतात, पण काही मुले चुकतात। अनेकदा गोंधळ उडतो, नाही का? पण काळजी करू नका। आज आपण स्थानिक किमतीचा वापर करून हे गणित एकदम सोपं करणाऱ्या 3 मस्त पद्धती पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। असं होतं ना, बेरजेची गणित करताना मुलं खूप चुकतात। कधी आडव्या मांडणीत, कधी उभ्या मांडणीत। छोट्याशा चुकीमुळे सगळं उत्तर चुकतं। ही खूप कॉमन समस्या, पण यावर अगदी सोपे आणि प्रभावी उपाय आहेत। पण या चुकांचे मूळ कारण आहे तरी काय माहिती आहे? ते आहे स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू। या संकल्पनेत होणारा गोंधळ, दशक म्हणजे काय आणि एकक म्हणजे काय हे जर मुलांच्या लक्षात आलं नाही, तर मग आकड्यांचा खेळ त्यांना अवघड वाटायला लागतो। म्हणूनच नुसतं उत्तर बरोबर येण्यापेक्षा ती संकल्पना समजणं खूप महत्त्वाचं आहे। चला तर मग बघूया आपली पहिली पद्धत। आपली पहिली पद्धत आहे स्थानिक किंमत। ही पद्धत थेट समस्येच्या मुळावरच घाव घालते, म्हणजे स्थानिक किमतीवर। यात आपण संख्यांना फक्त आकडे म्हणून नाही बघणार, तर त्यांची खरी किंमत काय हे समजून घेणार आहोत। तर एक उदाहरण घेऊया। 47 अधिक 32। चला आता या आकड्यांना फोडूया आणि बघूया आत काय दडलंय ते। हे बघा किती गंमत आहे। 47 म्हणजे काय? 4 दशक म्हणजे 40 आणि 7 सुटे। तसंच 32 म्हणजे 3 दशक म्हणजे 30 आणि 2 सुटे। आता बघा खेळ किती सोपा झाला। तसंच 32 म्हणजे 3 दशक म्हणजे 30 आणि 2 सुटे। बघा आता खेळ किती सोपा झाला। दशकांची बेरीज दशकांसोबत करूया। 40 अधिक 30 झाले 70 आणि एककांची बेरीज एककांसोबत 7 अधिक 2 झाले 9। आता फक्त दोघांना एकत्र करायचे। 70 अधिक 9 उत्तर आलं 79। पाहिलं? काहीच अवघड नाही, फक्त संकल्पना स्पष्ट हवी। आता वळूया दुसऱ्या पद्धतीकडे। ही पद्धत तर विशेषतः लहान मुलांसाठी एखाद्या जादूच्या खेळासारखीच आहे, कारण इथे आपण अंक आणि गणित अक्षरशः डोळ्यांसमोर उभं करणार आहोत। चला यासाठी एक नवीन उदाहरण घेऊया। 25 अधिक 33। बघूया हे गणित चित्रांच्या आणि वस्तूंच्या मदतीने कसं खेळता खेळता सुटतं ते। येथे बघा, आपण दशकासाठी वापरले आहेत मण्यांच्या माळा आणि एककांसाठी सुटे मणी। 25 म्हणजे काय? तर 10 मण्यांच्या 2 माळा आणि 5 सुटे मणी। आणि 33 म्हणजे 10 3 माळा आणि 3 सुटे मणी। आता काय करायचं? फक्त सगळ्या माळा एकत्र मोजायच्या आणि सगळे सुटे मणी एकत्र, म्हणजे एकूण झाल्या 5 माळा आणि 8 सुटे मणी। एकदम क्लिअर पिक्चर डोळ्यासमोर उभं राहतं। आता काय करायचं? फक्त सगळ्या माळा एकत्र मोजायच्या आणि सगळे सुटे मणी एकत्र, म्हणजे एकूण झाल्या 5 माळा आणि 8 सुटे मणी। एकदम क्लिअर पिक्चर डोळ्यासमोर उभं राहतं आणि याचंच रूपांतर आपण आपल्या उत्तरात करणार। 5 माळा म्हणजे 5 दशक म्हणजेच 50 आणि 8 सुटे मणी म्हणजे 8 एकक। 50 आणि 8 एकत्र केले की उत्तर तयार 58। या पद्धतीमुळे काय होतं, तर मुलांना अंक आणि त्याची किंमत यातला संबंध एकदम पक्का लक्षात राहतो। आणि आता आपली तिसरी आणि शेवटची पद्धत। ही पद्धत मुलांच्या डोक्यात संकल्पना पक्की करण्यासाठी खूपच भारी आहे। यात आपण थेट दशक आणि एकक हे शब्दच वापरणार आहोत। यासाठी आपलं उदाहरण आहे 42 अधिक 23। चला आता या संख्यांना त्यांच्या पूर्ण नावाने लिहूया, म्हणजेच दशक आणि एकक वापरून। हे बघा, पहिली स्टेप किती सोपी आहे। 42 म्हणजे 4 दशक आणि 2 एकक आणि 23 म्हणजे 2 दशक आणि 3 एकक। असं लिहिल्यामुळे प्रत्येक अंकाचं स्थान आणि त्याची किंमत अगदी स्पष्ट दिसते। आता पुढचं काम तर आणखी सोपं।
फक्त सारख्या गोष्टी एकत्र करायच्या. म्हणजे दशकांना दशकांमध्ये मिळवायचे आणि एककांना एककांमध्ये. तर मग 4 दशक आणि 2 दशक झाले 6 दशक आणि 2 एकक आणि 3 एकक झाले 5 एकक. बघा सगळं कसं अगदी व्यवस्थित जुळून आलं ना. आणि आता फायनल स्टेप आपल्याकडे आहे. 6 दशक आणि 5 एकक. 6 दशक म्हणजे 60, 5 एकक म्हणजे 5. दोघांना एकत्र केलं की आपलं उत्तर मिळालं 65. या मांडणीमुळे मुलांच्या डोक्यात स्थानिक किमतीचा पाया एकदम फिट बसतो. तर पाहिलं का, हातच्या शिवायची बेरीज शिकवणं किती सोपं आणि इंटरेस्टिंग असू शकतं. चला तर आपण आज ज्या 3 जबरदस्त पद्धती पाहिल्या त्यांच्यावर एकदा पटकन नजर टाकूया. एक होती आपली पहिली पद्धत, ज्यात आपण संख्या फोडून तिची खरी किंमत पाहिली. दुसरी होती व्हिज्युअल पद्धत, म्हणजे मणी आणि माळा वापरून गणित डोळ्यासमोर उभं केलं. आणि तिसरी पद्धत होती दशक एकक मांडणीची, जी संकल्पना अगदी पक्की करते. या सगळ्या पद्धतींचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहिती आहे का? तो हा की मुलं उत्तर पाठ करत नाहीत, तर ती गणित समजून घेतात. आणि एकदा का गणित सोपं वाटायला लागलं की त्याची भीती जाते आणि आवड निर्माण होते. जरा विचार करा, या साध्या सोप्या बेरजेमधून आपण मुलांच्या लॉजिकल थिंकिंगचा पाया किती मजबूत करतोय. फक्त उत्तर काढणं महत्त्वाचं नाही, तर ते उत्तर शोधण्यातला आनंद शिकवणं हेच खरं शिक्षण नाही का? या 3 पद्धतींचा उपयोग करून विद्यार्थी सहज आणि आनंदाने बेरीज शिकतील आणि हा स्तर पूर्ण करून पुढच्या स्तरावर जातील व निपुणतेकडे नक्कीच वाटचाल करतील. धन्यवाद.